कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नीट बघून वाचून सह्या केल्यास ना? आई हो, मी सगळं नीट वाचलंय आणि तू टेन्शन घेऊ नकोस ग। एकदम करेक्ट बोललात मॅडम तुम्ही। टेन्शन तब्येतीसाठी चांगलं नसतंच। ये सिद्धू बस। पण मॅडम तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एवढं टेन्शन बोलताय म्हणून तर आजारी पडता। पण डोंट वरी मॅडम, कसं आहे तुमच्यासाठी मी खास आणलाय हा गेट वेल सूनचा बुके। फळं आणि शाळा पण आणली आहेत, त्यामुळे मस्त फळं खा आणि फुलासारखं एकदम फ्रेश राहा। अहो सिद्धिराज, ह्या सगळ्याची काहीच गरज नव्हती। अहो नाही हो, मी तर फ्री मध्ये आणले। ते काय बोलतोयस? नाही 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 जे तुम्ही एवढा फॉर्मल कशाला होताय मॅडम, म्हणून आपला मस्करी। काय रे सिद्धू, लग्नाची तारीख ठरली का नाही? नाही अजून। अजून नाही ठरलीये? अरे मग ठरवा पटकन आणि व्हा मोकळे। हो ना, ते साखरपुडा झाला ना, आता पटकन लग्न करून टाक। हो बरं तू बस, मी चहा आणते। आई, एवढ्या उकाड्याचं चहा कुठे? मस्तपैकी थंडगार सरबत करून आणते। ठीक आहे चालेल। बर तू बस रे, मी आलेच। यांना जरा फोन करते। हो हो। मी फोन कुठे ठेवलाय? काय गुंड्या, काय म्हणतो? कॅच कॅच खेळायचंय? भावना मॅडम, मी आणि आनंदी अंगणात खेळू का? हो हो चालेल। चला उठ उठ उठा। या चला खेळूया। हॅरी पटकन खाऊन घेऊया। कमाल आहे हॅरी, थांब मी तुला भरवते, एकदम टेस्टी आहे। हो एक नंबर आहे। कशी आहे? टेस्टी आहे ना? खूप छान। हॅरी खूप वेळ झालाय, ब्रेक ओव्हर होत आलाय, मला निघावं लागेल आता। मी निघते। पार्सल सांगितलेस हो ना? हो दादा माझं पार्सल द्या। मी घेतो दादा पार्सल। चल मी निघू। हो। पे करशील ना तू? नीट जाऊ। हो। दादा किती झाले? 300 रुपये। अरे भेकर, पैसे नकोय मला। अरे नकोय मला पैसे। अरे हो पण पैसे नकोय मला। सिद्धू काका, सिद्धू काका तू असं का बसलायस? तू रुसलायस का? तू प्लीज बोल ना माझ्याशी। नाही, मी कट्टी आहे। पण का?
कारण तू आपलं पिंकी प्रॉमिस तोडलंस ना म्हणून. मी तू बेस्ट फ्रेंड आहेस ना माझी. बेस्ट फ्रेंड काही सिक्रेट ठेवत नाही. मला माहिती आहे तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून, म्हणूनच मी कट्टी आहे. आता आपण नाही आहे बेस्ट फ्रेंड. नको ना कट्टी घेऊ. मी तुला सगळं सांगते, पण तू प्रॉमिस कर की तू कोणाला सांगणार नाहीस. डन. प्रॉमिस. सांग काय झालं. काय झालं सांग ना. पण मला भीती वाटते की मी जर कोणाला सांगितलं तर भावनाईला त्रास होईल. त्रास. भावनाईला कोणाचा त्रास होईल. पिल्लू काय झालं. रवी काका आणि त्यांची आई. रवी. रवी म्हणजे तो सुपर्णाचा नवरा. तो का भावनाईला त्रास देईल. गुंड्या कोणाला काही नाही होणार. ठीक आहे. मला सांग नक्की काय झालंय. गुंड्या सांग मला. सिद्धू काका तुला माहितीये मी सॅटर्डे संडे रवी काकाकडे जाते. अरे उडी मार. कम ऑन आनंदी, युअर ग्रोन अप गर्ल नाव. काय सांगते आजी. मार उडी आणि घे चॉकलेट. ट्राय इट. तुझे बाबा तुझी आजी देवाघरी गेलेत ना. तसंच तुझ्या भावनाईला पण आम्ही देवाघरी पाठवू. त्यांनी मला खूप त्रास दिला आणि ते मला म्हणाले की तू जर सांगितलं तर भावनाई देवाघरी जाईल. आणि हे तू कोणाला सांगितलं नाहीयेस. नाही. पिल्लू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना. तुला आणि भावनाईला काहीच होणार नाही. ठीक आहे. या रवीचं काय करायचं ते मी बघतोच. सिद्धू काका काय करतोयस तू. तू नको ना जाऊ त्यांच्याकडे प्लीज. त्यांना कळलं ना मी तुला सांगितलं तर ते भावनाईला देवाघरी पाठवतील रे. असं काही होणार नाहीये बाळा. पण नको ना काका प्लीज नको. आधीच माझी आई देवाघरी गेली. आजी आणि बाबा पण. आता जर भावनाई पण देवाघरी गेली तर मी काय करू. मी असताना भावनाईला कधीच काही नाही होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.